तर अशा तऱ्हेने आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. खूप चांगली सुरुवात झाली. महाबळेश्वर मार्गे वासोट्याला जायचं म्हटलं तर तापोळ्यावरनं जावं लागतं. तापोळ्यावरनं तारापा बोट असते मोठी, ती नेऊन सोडते बामणोलीत. बामणोलीतनं आम्ही बोटीनं चाललो वासोट्याला. तिचा प्रवास ही एकूण 2 तासाचा होता. निसर्गरम्य वातावरण बघत चाललो आम्ही बामणोलीवरनं वासोट्याला. जावळीच्या खोऱ्यातनं आतांग पाण्यातनं प्रवास करताना एक वेगळीच मजा येत होती. आणि वासोट्याला जायचं म्हटल्यावर आमचे सगळेच मेंबर एकदम खुश. अशा तऱ्हेनं आमचा प्रवास चालला होता वासोट्याकडं. डिगी 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 डिगी, बाजूला डोंगर झाडी एवढी भारी होती, असं वाटत होतं काश्मीरमध्ये आलोय का काय. अशा या वातावरणामधनं प्रवास करताना काश्मीर सुद्धा फिकं वाटत होतं राव. ऊन थोडं कडक होतं म्हणून सगळ्यांनीच एनर्जल आणि पाणी सोबत ठेवलं होतं. वासोट्याकडं जाताना एक बेट लागलं. बेट एवढं भारी होतं, सगळ्या पाण्याच्या मध्ये एकटंच बेट. असं वाटत होतं तासभर जाऊन त्या बेटावर एक झोप काढावी. त्यात आमच्या तानाजीनं काळा गॉगल घातलेला पोरग हिरो सारखं दिसत होतं. आम्ही पाण्यातनं प्रवास करत असताना आमच्या बाजूला अजून 10-15 बोटी चालल्या होत्या. तू पुढं जातोय का मी पुढं जातोय, अशी त्यांची शर्यत लागल्यासारखंच त्यांची चाललं होतं. जसा जसा वेळ गेला तसा तसा हळूहळू वासोटा दिसायला लागला. लांबनं एवढ्या वर दिसत होता, असं वाटत होतं आमच्यातली 4-5 जण तरी गार होणार, चढणारच नाही ती. पण हारत्याला ते आमचं मावळं कसलं. सगळं गडी चिलकत घालून तयारच होतं. त्यात वातावरण एवढं भारी होते, तानाजीनं माझा व्हिडिओच काढायला सुरुवात केली. कसा आहे, हिरो दिसतोय का नाही? मग दिसायलाच पाहिजे. हाय कोण? थोड्याच वेळात वासोटा किल्ल्यावर जायसाठी जिथं बोटी थांबवतात तिथं पोचलो. गर्दी बघून खोळात झालो. बोटीच बोटी सगळीकडं. बोटीतनं उतरून सगळं सामान घेऊन वासोटा किल्ला चढायला सुरुवात केली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सगळं प्लास्टिक चेक केलं आणि त्यांच्या डायरीत लिहून घेतलं. येताना सगळं प्लास्टिक खाली आणायचं सरळ भाषेत सांगितलं. जंगलातनं वाट काढत आम्ही सगळ्यांनी वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी कूच केली. आणि त्यात रविवार असल्यामुळं ढीक गर्दी. 400 मीटरवर गेल्यावर आम्हाला श्री हनुमान मंदिर सापडलं. सगळे पाया पडले आणि मोहिमेकडे निघाले. त्यात आमच्या सुरेंद्र दादाला फोटो काढायचा मोह काय आवारला नाही. फुल HD मोबाईलमध्ये फोटो काढून आमचा सुरेंद्र दादा किल्ला चढण्यासाठी निघाला. त्यात घनदाट जंगलामधनं ट्रेक करत असताना आमच्या सगळ्यांच्या फिलिंग ढगात होत्या. लांबनं किल्ला बघून वाटत होतं आमच्यातली अर्धी तरी माघारी येतील. पण आमच्या टीमला आमचं संताजी दादा उर्फ अध्यक्ष लीड करत असल्यामुळं आमचा आत्मविश्वास अजून वाढला. कुठलं पण काम अवघड नसतंय. लीड करणारा मोरक्या चांगला असला का सगळं सोपं असतं. त्यात मी मनातनं ठरवलं होतं, टांगळ्या निकळून पडल्या तरी गडसर करायचा. घामानं पार भिजलो होतो, पण थांबल ती मी कसला. निम्मा गडसर केल्यावर पुढं बघतोय तर काय आमचा स्वप्नील माझ्या पुढं. रोज 5 किलोमीटर पळणारा आमचा श्यामरुग हाय त्यो. खडा चढून कसं तरी स्वप्नीलला गाठलं. डोळ्यात साठवून ठेवण्याजोगा नजारा दिसत होता. शेवटी 1 तासाच्या ट्रेक नंतर किल्ल्यावर पोचलो. सुट्टी असल्यामुळं गर्दी ढीग होती. वासोटा किल्ला ट्रेक करायची हाऊस चांगलीच फिटली होती. आदल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी रायगड ट्रेक करून दुसऱ्या दिवशी सलग वासोटा सर करणं म्हणजे आमच्यासाठी लय आनंदाची गोष्ट होती. त्यात सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की आमचं सगळं मावळं वेळेत गडावर हजर होतं. गडावर आल्यावर कोयना बॅक वॉटरचं हे दृश्य बघून अक्षरशः इथनं हालायची इच्छाच होईना. एवढ्या लांब ट्रेक करून आलोय हे बघितल्यावर आम्हा सगळ्यांना सगळं जिंकल्यागत वाटायला लागलं. थोडा आराम करून आलो इको पॉइंटला. आमच्या अमोल दादाला वरडायचा लय नाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आमच्या अमोल दादाने आम्हा सगळ्यांना एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. किल्ल्यावरनं आजूबाजूच्या दऱ्या खोऱ्यांचं जे दृश्य दिसत होतं ते अगदी खतरनाक होतं. प्राचीन काळी वासोटा ज्या डोंगरावर आहे तिथे वशिष्ठ ऋषीचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले.
वशिष्ठचे पुढे वासोटा झाले असावे असं सांगितलं जातं. किल्ल्याची बांधणी पन्हाळ्याच्या शिलाहार राजवटीतील भोजराजा दुसरा याने 12व्या शतकात केली होती असं सांगितलं जातं. हा किल्ला आधी आदिलशहाच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी घेतल्यानंतर वासोट्यावर भगवे निशाण फडकवले होते. महाराजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर 16 जून 1660 किल्ल्याचं नाव व्याघ्रगड ठेवलं होतं. वासोटा किल्ल्यावरनं एक जुना वासोटा किल्ला पण दिसतो. 1800च्या शतकामध्ये हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती प्रतापसिंह व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षिततेसाठी या किल्ल्यावर आणून ठेवलं असं सांगितलं जातं. अशा तऱ्हेनं सगळा किल्ला बघून झाल्यावर आमच्या तरुण तडफदार DV पाटलांनी पावलं माघारी फिरवली. किल्ला वर चढताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा उतरताना सांभाळून उतरावा लागत होता. त्यात आमचा गाईड म्हणजे पुष्पा भाऊ एकदम फायर. वर जाताना पण आणि खाली येताना पण आमच्या सागर दादाने आमच्या अध्यक्षांची काय पाठ सोडली नाही. आमचा सागर दादा म्हणजे आमचं प्रेरणास्थानच. 40 मिनिटात आम्ही सगळे हळूहळू गड उतारलो. त्यात पायाच्या तळव्यातनं जाळ निघत होता. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली शेवटी गड उतरून खाली आलो. आल्यानंतर सगळ्यांनी आपल्याकडल्या सगळ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या जुळीत टाकल्या. अमोल फल्ले दादा आमच्या आधी कसा काय आमच्या पुढं आला हा प्रश्न अजून आम्हाला पडलेला आहे. अमोल फल्ले दादा म्हणजे आमच्या टीम मधला सगळ्यात शांत मेंबर. अशा तऱ्हेनं सगळं मेंबर आमचं आल्यानंतर थोडं बसून आम्ही निघालो परतीच्या वाटेला. आम्हाला वाट बघायला लावून आमचा गाईड गेला बोटा नाही. शेवटी पूर्ण दिवसाच्या ट्रेक नंतर आम्ही निघालो माघारी. सगळी जण एवढी दमली होती, काही जण बोटीतच डुलक्या घ्यायला लागली. दिवस मावळायला लागला होता. आम्हाला निघायचं होतं लवकर घराकडं. अशा तऱ्हेने आमच्या सगळ्या टीम मेंबरने वासोटा किल्ला ट्रेक पूर्ण केला. आमचे अध्यक्ष उर्फ संताजी जाधव यांनी सगळ्या टीम मेंबरचे अभिनंदन केले. अशा तऱ्हेनं भडंग खाता आम्ही सगळे बांबुलीला शेवटी पोचलो. सागर शिवाच होणार बाजीराव तो वीरच मोठा कंस खाऊनी लढला पट्टा गोड लोडीत सोडणार सागर शिवाच होणार.